ये ग. हे काय? अगं असं काय करतेस? सौरभचा फोन आला होता. त्यांनीच तर विनंती केलीये की तुला हा ड्रेस घालून पाठवावं म्हणून मग इस्त्री करून ठेवला. आई, तू पुन्हा तेच करतेस. तू मला गृहीत धरतेस की मी जाणार आहे म्हणून. तुला माहितीये मला असल्या लेट नाईट पार्टीज नाही आवडत. का? रामाश्रयातून रात्री 3 वाजता बोलवणं आलं तरी जातेस तू. हॅपी बर्थडे डिअर गौरी. हा आता यावेळी सौरभ आहेत तुझ्या बरोबर. हे बघ आई, मी पार्टीला जाणार नाहीये आणि हा ड्रेस घालून तर नाहीच नाही. गौरी, होणाऱ्या नवऱ्याने सांगितलंय मग तसं वागायलाच हवं. मग तुला आवडो किंवा न आवडो. अगं ज्या घरात जायचं तिथल्यासारखं नको का वागायला? हो का? त्याच्या घरचे सगळे इतके पार्टी फ्रीक असतील ना तर मग त्याचे आई बाबा आजोबा सगळ्यांना घेऊन जाते मी पार्टीला. ओके? तू ना खूप उद्धट होत चाललीस. कारण तू जे काही करतेस ना ते मला अजिबात आवडत नाहीये. मला एक सांग, तू कोणाची आई आहेस नक्की? माझी का सौरभची? सतत आपल्या सौरभला हे आवडतं तर तू हे कर, तिकडे जायचंय त्याला तर तू तिकडे जा. काय आई, मी नक्की कोण आहे? गौरी मयेकर आहे मी. मला माझं काही अस्तित्व आहे का नाही? झालं बोलून. इतकी वर्ष चालून घेतलंच ना आम्ही तुझं अस्तित्व. मग आता सौरभ म्हणतील तसंच. आता हे कपडे घालायचे आणि निघायचं. उगाच माझ्याशी वाद घालायचा नाही. आणि एक लक्षात ठेवायचं, मी तुझी आई आहे, तू माझी नाही. गौरी, गौरी ऐक माझं. कपिल, तुम्हाला माहितीये ना आज रामाश्रयातून जेवण मागवलंय. तेव्हा तुम्ही जेवून घ्या. आम्ही दोघं जरा बाहेर चाललो, यायला उशीर होईल. आम्ही जेवू आल्यावर. हा हरकत नाही. पण काका तुमची तब्येत बरी आहे ना आता? आता बायकोची ऑर्डर आहे म्हटल्यानंतर टेन्शन तर दूरच राहिलं. आजार सुद्धा कुठच्या कुठे पळून जातो. पालक, तुमच्याकडे घराची चावी आहे, जेवून घ्या. एकटे आहात म्हणून कंटाळा करू नका. नाही, खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाईस. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय.
ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असाच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.